हे घरी सोडला काय? घरी सोडला काय? आता आपण जिथून निघालो त्या नदीचं नाव गड नदी, ज्याचा उगम होता कणकवलीमध्ये. कणकवलीमधून इथे 50 किलोमीटरची नदी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता आम्ही जात आहोत मालवणला, कारण आज पांढऱ्याचा गेट टुगेदर आहे. पांढऱ्याच्या बॅच आणि माझ्यासोबत आहे पांढरा दादा, नरेश मिस्त्री आणि तापटे फिरो झालो. आता आम्ही एकत्र होऊन सगळे कोट्यावरती एकत्र होणार आणि त्यानंतर मग देवळात जाणार नारायण आणायला. म्हणजे देवळात जाणार आहे ना? हा, चला तर मग कशा प्रकारे एन्जॉय करतात ते बघूया त्यांची बॅच. आता आहे ना, मी कोट्यावर जाणार. कोट्यावर नंतर सगळे एकत्र झाल्यावर त्यांना ठरवणार की खय जायचं. आता शाळेची कुल बस तर टायमिंग लागली आहे ना. आम्ही ते बरोबर होतो, आमच्या पुढ्यातनच गेली. वेलकम मांडू घेऊ बाबा आतमध्ये येता येता. किती आहे ना स्थळ? पावणे मंदिरात पाय पडा. पावणे मध्ये नारायण घ्यायचो. ए बाबा चल आता आपण गाडीत काय बोल महाराज नारायणाने हजरच. जय पावनादेवी. पावनादेवी माते की जय. पावनादेवी मातेचं दर्शन घेऊया. जय पावनादेवी. सुंदर हाय दोर मोबिलो. हो त्यासाठी नव्हतं लागतं दाखवा दे का नाही मोठा असं म्हणून कसा काय सांगितलं. गाडी घेऊन जाता असतात, त्यांचं म्हणणं जशी गाडी जातली त्या पद्धतीने परत पैसे नसल्या गोष्टी त्यांना गाडी घेत बस तू मान्य करून घे. आणि काय जरी अडचण असेल तुझ्या पायाकडे घालून करून जी आपली गाडी प्रवासात जाणार असेल व्यवस्थित जाणार असेल परत पुन्हा मागे घेऊन पावनादेवी माते की जय. कारण घालून झाला, पाया पडून झाला आणि आता आहे ना सरळ मालवण गाड्याचा. आणि वाटेत कोण कोण त्यांचे मित्रमंडळी असतील त्यांना घ्यायचा. येवा. गुड मॉर्निंग. हे पण तुमच्याच बॅचला होते. आता उठान कंटाळा येता मग एका जागा धड बसायला येत नाही. चला हॉटेल पूजा हॉटेल.
आता आम्ही कणकवलीत आहोत आणि जी मुंबईतले लोक आहेत त्यांना भूक लागली आहे. आणि सगळे नाश्ता चहा पण असं चटणी आणि हे पण नाही काय नाश्ता करू नको आणि आता जाऊन सगळ्यात तुम्ही बसलास ते सांगतात घावणी आहेत तकडे खाऊ नको. तिकडे घावणीचा ऑर्डर दिलेली आहे. काय हा मिक्स द्या. कारण तर नाश्ता तिकडेच होतो पण आम्ही भाई थांब भाई मुंबईवर नाही इले ना बरेचसे आहेत नाश्ता केल्याने. किती जण आहेत का ऐकून काय हो एकूण किती जण आहेत किती झाले एकूण अजून मोजलाच नाही आज. पांढऱ्याजण आपली सीट अडवली ना आधीच. झाले ना सगळे अजून पुढे हा मुंबईवर नाही विचार अजून ना मारले ओके. काय या तोंडवली गाव ना लय मोठो माळा संपतच नाही. ओके भारी वाटत रे समुद्र. काय भारी असा मग मी थांबतच ना. आम्ही सकाळ दुपारीच जातोय 4 वाजले की वाटेकच लागतंय मी घरात. संगम रिसॉर्ट चला उतरा. घुसमटलास याचा संगम रिसॉर्ट भारी हो. तर योग सकाळी लेटच झाला 7 वाजता बाहेर पडले. आता योग किती वाजले आता 11:15 झाले बरोबर. हे हॉटेल मालक का हॉटेल मालक कधी बांधलं आमका सांगा सुद्धा नाही. चाय तरी कधीतरी पाजायची एवढा बांधलं असता. गृहपेश आणि दादा नमस्कार. कसा वाटता गारगार वाटता की नाही. जवळ रे जवळ एकदम समोर. हे असं मार ना फोटो ह्यापासून असं मार ना माझं असं समोर. अरे हो मार हे बघ असं नंतर ते जाऊन माझं सेपरेट सिंगल मारू बायको खिडकी एक नंबर आहे. वारो पण जबरदस्त येतात. जागा भारीच कोणाक नारळ पाणी हवे असतात बाजूक नारळ आहेत ते बघा. रूम बघितलात ना एक नंबर रूम आहे. राहण्याची सोय पण एक नंबरच आकडे. बेडरूम असे 2-3 रूम घेतले नाहीत. टीव्ही पण आहे आणि समोरच समुद्र. फिरायसाठी पिकनिकलासाठी यायचं असतात तर संगम बीच रिसॉर्ट आणि त्याखाली त्यांचा नंबर दिलेला तळशील तोंडवली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. फोन नंबर पण दिलेला संजय तारीनी. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. फोन नंबर बघा परत एकदा दाखवत आहे. स्वप्नील तारी
संजय तारे. अरे तिकडे नाश्ता करतो टाकून, आकडे सगळे हे झोके घेतात. भारी होई रे. पांढऱ्याच असले कपडे हाफ घालू का होतस? हे कसले कपडे? फॉरेनरचे कपडे घालू का होत? आणलेले तो कार्यक्रम संध्याकाळी एक नंबर. हा इला इला. हो हो नाश्ता करून बोलावतात. हो सरपंच. आणि कोणते दोघं जातात ना? होय होय. बाबू आज नाश्ता करून या. ह्यासाठी कोणी करून सांगितलेलो. हा दोन मोठे लाईटी लावू तिकडे तिकडे. जास्त लोकांसाठी तो भारी. सकाळी खात ना समुद्र पण सगळ्यात समुद्राचे खायचे. बॅग घेऊन घे का? बॅग घेऊन घे का? बॅग कशा? बॅगेत भरत काय? नाही रे बायकोन दिल्या नाश्ता ती आता खात लोकांच्या हातचा काय खाऊ नको. खराब होता. बघा किती प्रेम. हो आनंदाचा सीधा काय भाकरी कोण खातात? भाकरी अरे भाकरी पिशी येतो पण का आणि सांग गाव नको असतो आता. अरे भारी काय तू सांग. इको जोक सांग, बाल जोक सांग. थोडा वाज दे रे बाबू. कुठे गेला तू? आज आपण इयत्ता 10वी माध्यमिक विद्या मंदिर हरपळ खुर्द या प्रशालेचे विद्यार्थी बॅच आपली 92-93 त्यातले काही विद्यार्थी 92 मध्ये 10वी पास आउट, काही विद्यार्थी 93 मध्ये 10वी पास आउट. तर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मालवण तोंडवळे या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या बॅचचे आणि आपल्या गावचे आदरणीय सरपंच बाबू रासम यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. बाबू रासम. गेट टुगेदर साठी सतत धडपडणारे, मुंबईतून सगळ्यांना वारंवार मेसेज करून एकत्र करणारे आणि आपल्या गावचे जावई यशवंत सावंत यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. गावावरून सतत धडपडणारे, रिसॉर्टची व्यवस्था करणारे आपले वर्गमित्र वीरेंद्र रासम यांनाही विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि हा गेट टुगेदर यशस्वी होण्यासाठी आर्थिक खजिना एकत्र करणं, ज्यांच्या नावे आपण आर्थिक खजिना एकत्र केल्या त्या राणे मॅडम यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं संपूर्ण एक व्यासपीठच आहे, फक्त ते समोर आहे, आपण त्यांच्या समोर आहोत. सर्वांनी समजून घेऊया आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ आपण 1992 पासून आजपर्यंत जवळजवळ 32 वर्ष झाली
आणि या 32 वर्षाच्या दीर्घ काळानंतर आज आपण एकत्र आलेलो आहोत. 10वी सोडल्यानंतर यातले बरेच चेहरे ओळखीचे आहेत आपल्या सगळ्यांच्या, पण त्यांचं सध्याचं कर्तृत्व काय माहिती नाही. तर त्या कर्तृत्वाची ओळख व्हावी. प्रत्येक जण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, त्याचं काम काय आहे, तो काय करतो, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, याची या ठिकाणी चर्चा होईल. एक मोठा म्हणजे आनंदही तुम्ही माझ्या ऐतिहासिक क्षण माझ्या जीवनात तुम्ही दिलात आणि तुम्ही आज सगळ्यांच्या वतीने जो मला मान सन्मान दिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि हे तुम्ही दिलेलं अध्यक्षपद स्वीकारून पुढील म्हणजे कार्य पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध राहील हा माझा तुम्हाला सर्वांना शब्द असेल. त्याबद्दल आभार. सरस्वती माता, ज्या विद्यालयामध्ये आपण ज्ञानदानाचं काम केलं, ज्या शाळेमध्ये आपण ज्ञान घेऊन बाहेरच्या जगामध्ये भरारी मारली, त्या शाळेची एक आठवण आणि त्या आठवणी प्रित्यर्थ आणि आजच्या या शुभ कार्याची सुरुवात म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत सावंत, तसेच गावचे सरपंच बाबूराव सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप या ठिकाणी प्रज्वलित होत आहे. यानंतर गावचे सरपंच बाबूराव दीप प्रज्वलन करतील. दादा बागवे या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत. राणे मॅडम दीप प्रज्वलन करतील. वीरेंद्र रासम या ठिकाणी दीप प्रज्वलित करतील. प्रभु आमु जाने जीवना सर्वात्मका शिव सुंदरा करुणा करा करुणा तुझी. आणि आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खजिनदाराची मोठी भूमिका त्यांनी पार पाडली. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यावर जमा करून त्यांनी आम्हाला एक विश्वास दाखवला. असे राणे मॅडम, या राणे मॅडमांचा आणि त्यांचे मिस्टर अनंत राणे या दोघांचाही सपत्नीक या ठिकाणी सत्कार करण्याचा आपण ठरवलेला आहे. पासून त्या अगदी बीच पर्यंत टप्प्याटप्प्याने विश्रांती घेत आरामात सुखासीन प्रवासात या ठिकाणी पोहोच करणारे आपल्याच गावचे सुपुत्र उमेश घाडी यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. कुठे गेलो म्हणजे अगदी लहानपणापासून. आणि तुम्ही जो दादा केलाय तो पुढे सुद्धा मी दादाच राहिलो. तिकडे जातो तिकडे जातो दादा. आता मला पण आता बाबू बोलतात. माझ्यात असं आता काय तुम्हाला वर्ग एका वर्गात असल्यामुळे तुम्हाला माहिती त्याच्यामुळे तो दादा आणि मी जरी लहान असलो तरी आता मला या सर्वांनी हरपूर गोंदमधून गावांना माझ्यावरती विश्वास ठेवून मला आता गावचा सरपंच बनवलाय आणि आता गावाचा विकास करायचाच आहे. तुमचं जर कुठच्या जरी काही जरी कुठच्या अडचणी असतील तर कधी पण मला आपला हक्काचा घरातला माणूस म्हणून तुम्ही हाक मारा. बस एवढंच बोलून मी आणि मी कायम तुमच्या सदैव पाठीशी असतो. माझं नाव राजश्री, मला सगळ्यांना तुम्ही राजवाडी म्हणता. तर मी वैभवडीमध्ये राहते. कॉलेजला क्लिनिकला कामाला आहे. 49 वर्ष वाट बघायला आहे. 49 वर्षानंतर आम्ही माहिती. धन्यवाद. आज या ठिकाणी माध्यमिक विद्या मंदिर खुर्द 10वीची बॅच 93. आपण सगळेजण उपस्थित झाल्याबद्दल आणि जे कोणी नाही आलेले आहे
त्यांचाही मनपूर्वक आभार मानून आज या ठिकाणी आपण जे गेट टुगेदरच्या या निमित्ताने आपण एकत्र झालेलो आहोत. खरोखर सांगायचं म्हणजे मी बाल जो माझा विद्यार्थी राजकुमार, आपण हे बाळावे यांची पत्नी त्यांची जे सुवर्णा, हे जे सगळे विद्यार्थी की नाही एकत्र आम्ही टफ फाईटचे विद्यार्थी तेव्हा एकदम, आणि त्या शिक्षणाची याची असून हा एकटा मी विद्यार्थी त्यांच्या पुढे टफ फाईट असायचो. आणि त्या याची असून एवढी आठवण तेव्हा की ना ती आजपर्यंत, आज सगळे जे एवढे विद्यार्थी असतात सगळे एकूण एक तेवढे हा मेस्त्री नरेश, माझं नाव नरेश भगवान मेस्त्री. आज प्रत्येक जण माझ्या कोपऱ्यातून सगळे विद्यार्थी माझी एक आठवण म्हणून प्रत्येक विद्यार्थी माझं नाव काढत असतात. मी आयुष फायर सेफ्टी आयुष फायर कंपनी आहे माझी ठाण्याला, तिथे मी कामाला आहे आणि मी राहतो डोंबिवलीला. माझं नाव संदीप साटविलकर, मी कणकवलीला राहतो. मी सोनार काम करतो. कोणाला काय दागिने वगैरे बनवायचे असेल तुम्ही मिळू शकता. आजचा सोन्याचा भाव आहे 65,000. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठ समोर सन्माननीय माझे मित्र आणि मैत्रिणींनो, जवळजवळ 1991-92ची आपली बॅच आणि 92-93ची पण बॅच, जवळजवळ 30-32 वर्षांनी आपण एकत्र येतोय. आज या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असल्याचं सर्वांचं आधी अभिनंदन. कारण आता थोड्या वेळापूर्वी आपण आपले काही मैत्रिणी सोडून गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. म्हणजे आपण नक्कीच भाग्यवान आहोत की तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो. आणि पुढचं सुद्धा आपण याच्या पुढे असंच गेट टुगेदर आपण नेहमी दरवर्षी करत राहू. आणि अशीच सर्वांची उपस्थिती राहावी, आता आहेत त्यांची पण राहावी. आणि जे दादाने म्हटल्याप्रमाणे जे आता ते भाग घेऊ शकले नाहीत, काही दुसरे फुगे असतील, तर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कलाने पण आम्ही पुढचं गेट टुगेदर करू असं मला वाटतं. आणि असं आपण दरवर्षी गेट टुगेदर करत राहू, एकमेकांच्या संपर्कात राहू. भूक लागली आणि आता 2 वाजले. आमच्या अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर हा कार्यक्रम इथे संपल्याचं मी जाहीर करतो आणि याला पूर्ण अनुवाद देतो. जय जय तुझं काय स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपलो आणि आता ही जेवणाची व्यवस्था. तर एका शाकाहारी आहे काय? शाकाहारी म्हणजे तुम्ही पण शाकाहारी? या साईडला नॉनव्हेज, मांसाहारी. सुरमय वाटत सुरमई मोठी आहे पण ते कापण्याची पद्धत पण भारी ना, एकदम स्लाइस मध्ये. कोणती? मालवण तोंडवली का? पण त्याची कापण्याची पद्धत तर एकदम पातळ स्लाइस मध्ये. पातळ आहे मला वाटतं, मला वाटतं काय एवढे पातळ कापले म्हणजे मी पण दिसतोय त्याच्यात. क्वांटिटी वाढते की नाही, क्वांटिटी वाढते आणि त्यावेळेस फ्राय पण चांगले होते ती क्वांटिटी. बांगडो काय मुरमय काय म्हणतो काय टेस्ट वेगळी टेस्ट करून बघतोय. भारी हो एकदम ना.
माझं मत घेऊन ते देवाची भाकरी 2 मिनिटं आणि सांगा जेवण कसा झाला. हे पांड्या दा शाकाहारीत ख अरे काच म्हणते शाकाहारीत कसं बसलो आणि हो हे शाकाहारी आहेत नाही नाही SM मालवणी. माझ्या जेवणासाठी म्हटलं विशेष घास बरोबर ये खाता मावरा आणि म्हणता देवाचा गाणं. सगळ्यांचा तर जेवण झाला. तर काका जेवतात त्यांना विचारूया काय जेवण कसं आला. एक नंबर ना. सुरमई कशी होती. सुरमई तर सुरमईची कापाची केल्याने प्लेट हे केले एक नंबर असं आज पहिल्यांदा खाल्लंय. समाधान वाटलं. सोलकढी चांगली ग्लास भरून पितात बघा. सोलकढी आमचा ग्लास संपला त्यांचा ग्लास काका विचारायचं तुमच्याकडे संगम रिसॉर्टवर यायचं असला ना मालवण तोंडवली तर काकानो जर एका म्हणजे रूमचा भाडा कसा काय. नॉन AC 1200 ते सी पेशंट ते 1500 फक्त सीझन वाय असं एवढे हजाराने तो सी पेशंट 1200. आता मे महिन्यात रेट वाढलेले असतात. मे महिन्यात किती जातात. तो नॉन AC सी पेशंट तो 1500 आणि 2000 असं असतं आणि हे 1200 ते 1700. आणि त्याच्यात काय कमी जास्त होतं म्हणजे तसं काय असतात आणि आपले लोकल तसे आपण कस्टमर म्हणजे आपण हे करतो. आणि आम्ही सगळे इकडे जवळचे तर कणकवली साईडचे पोर्शन असतात तसे आपण ऍडजस्टमेंट पण असं काय. आता त्यांचा कार्ड आहे आणि या कार्डावरती नंबर आणि मागाशी पण तुमका बोर्ड दाखवला त्याच्यावरती पण नंबर आहे. तर नंबर बघा आणि जर अकडे यायचा झालाच तर नक्की तुमका कमी याच्यात ते सगळा सोय करतील. आणि आता तिकडे बोटिंगला जाऊ किती वेळ लागता. कमीत कमी 1-1.5 तास तरी पाहिजे. 1-1.5 बोटी खाय येणार ब्लॅक साईडला खाली. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालं आणि जेवणानंतर सगळे ते बघा आता सगळे अर्ध्या तासानं बोटिंगला बाहेर पडते आणि मी पण पहिल्यांदाच जात आहे. आणि आहे ना येऊचं झालं तर कसं यायचं कणकवलीवरून 45 किलोमीटर 45 किलोमीटर आहे आणि कणकवलीवरून 45 किलोमीटर आतमध्ये 11वरून 12 किलोमीटर. आणि हा जेवणाचा ताट कसा आहे एकाचा माणसं सध्या कसं सुरमईत 900 रुपये किलो त्यामुळे आम्ही 350. बाहेर पापलेट थाली पण सध्या 400 रुपये आम्ही अजून 350 ठेवले. अच्छा जेवण आणि साधा व्हेज असेल तर व्हेज म्हणजे हे 350 रुपये व्हेज 150 आणि सुरमई आता तुमका जेवण दिलं तर 350 रुपये. त्याच्यापेक्षा पण कमी रेट असतात. रेट म्हणजे माशावर डिपेंड. माशा कारण सुरमई बघितला मोठी होते. सुरमई आमची किंग साईजच असतात. शक्यतो आम्ही किंग साईजच देतो. आणि कसं रेट कमी झाला की ना जर आमका 500 रुपयाला किलो भेटलो तर आम्ही 250 रुपयाला आमका म्हणजे जशी मावरा भेटतात तसं माशाचा दर असत तसं. ठीक आहे आता बोटिंगला जाऊया आपण अर्ध्या तासात. 4चं टायमिंग म्हणता आता 4:15 झाले अजून कोण बाहेर पडत नाही. सॉरी 4:30 झाले आणि आता आम्ही सगळे बोटिंगला चालला. माझ्या पाठी सगळे येतात आता सर्च करतो युट्यूबला पप्पा काय मोठे पण सांगतो. आता उद्या डायरेक्ट सुट्टी तुमका उद्या सुट्टी 2 दिवस सुट्टी काढली खास याच्यासाठी. तर तुम्ही हे मालवणसाठी पण एसटीत असतात ना. होय अजून एक कुठे आहे एकच आहे इथून एक बोट आणि एक बोट. ओके थोडं जण तिकडे चला थोडं जण इकडे चला. तर एका बोटमध्ये किती बसतात. चला ही 15 माणसांची बोट आहे. तुम्ही किती लोक आहात. 25 आहे 2 बोटी जातील म्हणजे 15 माणसाची बोट आहे. मग बरोबर बसतले हो बसतले. आणि ती जॅकेट प्रत्येकाने घालायचं आहे. थोडी जण चालत जा. याला पकडायचं मागे कोण दरवाजा बंद करून का पांढरा दाखया.
जॅकेट गावची लागते ते महिन्यात जाऊया ते बाहेर पडा ग्राम बांधावरती डॉल्फिन दिसणार मॉर्निंगला आम्हाला दिसले सकाळी दिसले संध्याकाळचं काय मालवणमध्ये तारी पण लावतो यांचीच गावची डॉल्फिन बघायला जातो ना आपण तर किती वेळ लागतो तिकडून ते सर 1.5 तास ते फुल प्रायव्हेट 1.5 तासाची असते काय वाटत नाही पण असं जाताना एकदम शांत वाटत ना भरपूर काय वाटतं पण आपण वाटून घ्यायचं नाही का पुढे गेलं का आपलं हे नाही ना नाही पाठी हे बघा अकड ना क्रॉस येतं हे बघा अकड नाही आता आपण इथून जातो संगम पॉइंटला पुढ्यात दिसता तो संगम पॉइंटला आणि तिथून जातो समुद्रामध्ये हवेचो एकदम हलकोसो हा पण बोट हलतली ओके बोट हलतली तर तुम्ही पॅनिक होऊ नको मेन गोष्ट आहे काय बोट डुबाची नाही इतकी 100% फक्त मी पाण्यात पडा नको पाण्यात पडला तर मी उचलून घ्यायचंय नाही बोट सावकाश घेतलं आम्ही उचला नाही काय टेन्शन फक्त सांगणार ठेव उचलून लागतात आणि एक बीच असा तोंडोळी तळाची बीच ऐका एवढी वर्ष इथे झाली एक पण बोट बुडाली नाही एक पण बोटीतून पर्यटक खाली पडलो नाही आणि अजिबात काहीच नुकसान झालं जेव्हा लोक बोटिंगला येते त्याच्यावर काही टेन्शन नाही ओके लिहिलं पण ते नाव काय बोला कोणते संगम कोणतं संगम गड नदी गड नदी ही गड नदी अरबी समुद्र त्याचा संगम अच्छा गड नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम ओके निघालो त्या नदीचं नाव गड नदी ज्याचा उगम होता कणकवलीमध्ये कणकवलीमधून इथे 50 किलोमीटरची नदी आहे 50 किलोमीटरची नदी जवळपास 20 ते 25 गावांना भेटत येतात 20 ते 25 गाव घेत येतात ही नदी पण हय कसा माहिती आहे हय आपलं समुद्राजवळ आहे हसून ह्या समुद्राला पाणी जवळपास 20 किलोमीटर आतमध्ये जातं तर 20 किलोमीटर पट्टो हा तो कालावलच्या खाडी नावाने ओळखला जातं आता जर तुम्ही हे बघितलं असतं ह्या तुमचा खारा पाणी गावतला गोडा नाही गोडा पाणी तुमका 25 किलोमीटर पुढे जवळपास काय माहिती आहे मालडीपासून पुढे मालडी जागा तुमका ह्या सगळ्या समुद्रातलं पाणी गावतं आता तुमका त्याचा खडक दिसता ना त्या खडकात त्यापासून समुद्र चालू होता आणि यापासून नदी चालू होता आता आम्ही काही खाडी आपण ते नदीच बोलतो आणि आता आपण जर उभे होऊ तो एक्झॅक्टली संगम अजून संगम आता आपण संगम मधून पुढे जाऊन समुद्रात जातो आता डोलाग लागली पाण्याखालला पण खडकत हो पाण्याखालला पण खडकत जेव्हा पाणी एकदम हायड्रेटला कमी होता ना सुकती मिक्ती असतात तेव्हा तुमका ती खडका दिसू शकतो म्हणजे ती सरळ अशी लागत येत खडका संगमा म्हणून बोट एवढी असता अच्छा म्हणजे आहे ना समुद्र चालू झालो आता आपण बरोबर संगम निघालो आपण समुद्रात पोहोचलो अच्छा गड नदी आणि कोणती नदी बोलला ती गड नदी आणि अरबी समुद्र बोट बघा काय हिंद महासागर आपल्या लोकांचे नेता लोकांचे अरेबियन सी अरबी लोकांचं काम काय आहे अच्छा आपलं समुद्र आहे ना हिंदू महासागर ऍक्च्युली नाव आहे हिंद महासागर म्हणजे अरबी महासागर घ्या
हा हा अरे उमेश कसे बसले आहेत बघा. समजा हो काय हाय आता हे स्पॉट कसलो सुरमाई ती उडी टाकल्या. जरा जरा यांच्या समोर घेऊ, यांच्या पुढे घेऊ. गाणं म्हणावं आता, गाणं म्हणा. हो फोटो काढा आमचे. आणि आता आपण काय जाणार समुद्र, आपण कवडा आयलंडला. डॉल्फिन नाही कवडा आयलंड. तिथे काय हळद असतात एवढ्याच पडतात दिसतं. मग आता ना उडी टाकत ते. आता बघूया तुमच्या नशिबात की नाही. आता कुठलं बोलत कवडा 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 काय तिथे आयलंड. तर आता समोर जो स्पॉट दिसता तुमका जो खडकासारखं भाग हा तो बघा तेका कवडा आयलंड ना. आयलंड कवडा आयलंड म्हणतात. आता थंय आपण जाणार आहोत काय नाही ना. अच्छा मग उतरणार नाही. त्या गिधाडासारखे काय हो दिसता. सीगल बसतात. आपले जो ईगल पक्षी असतो ना त्याच्या जातीतलं डोरगो डोरगो नाही डोरगो नाही बोलत त्याला. तिथे ना पाण्यामध्ये ना मोठी मोठी खडकं आहे. बोट लावून नाही अजून उंच खडक दिसता. पावसाच्या खडकांना उलटण लाटा येते त्याच्यावर ना. इतके मोठे लाटा असते. आता समजा आता भरती चालू झाली की आता येत नाही फक्त पावसात. त्याच्यावर ना जातात लाटा. हो कालवा आहे ती. याचा खडक आहे ना पाणी किती या 50 ते 60 फूट डीप आहे पाणी. तेवढाच त्या मोठा खडक माझा तो तेवढाच खडक आणि पाण्याखाली त्या डबल असतं तेव्हा तेवढा मोठा उभ्या. म्हणजे कमीत कमी 200 फुटाचा खडक असताना. 200 फुटाचा असतानाच हल्ला असता इकडे तिकडे राहून गेले असते. तेव्हाचं हे पण कसं असतं ते बघा. तुम्ही आपल्या कोकण पट्ट्यात चिनापट्टी खयव जावा तुमका काळो दगड गावाचं नाही जांभळो दगड गावता. पण तुम्ही पाण्यात खयव जावा तुमका जांभळो दगड नाही काळो दगड गावता. म्हणजे देव पण कसं असतं तो बघा. कारण जांभळो दगड ना पाण्यात लगेच विरघळता किंवा वितळान जातं किंवा फुटान जातात. काळो दगड नाही. काळो दगड खूप मजबूत असतं. तो तुटणार नाही पटकन. मी म्हणा असा बदलत आम्ही टाम पण ऐका ऐका कवडा आयलंड आहे ना जवळपास आमची लाईफ लाईन आहे. त्याच्यामुळे आम्ही अजून पण शाबूत आहोत. आमचं गाव असतात किंवा आम्ही असतो कशा माहिती आहे. जेव्हा सुनामी लाट येली किती ठिकाणी किती नुकसान झालं. आमच्याकडे काहीच नाही झालं. आमच्याकडे फक्त पाणी चढला आणि कमी झालं बाकी कायच नाही आलं. म्हणजे जितक्या वेगात लाट येली ना त्याच्या 10% आमच्याकडे पोहोचली नाही लाट. अख्खीच्या अख्खी लाट या खडकान अडवली. जो वेग आहे ना तो हळद थांबलो गेला. म्हणजे आम्हाला काहीच नुकसान झालं नाही त्या लाटेचं. त्याच्या जेटी बांधून घ्यावा पाती लावून घ्यावा. एकदम शेवटचा डॉग दिसतो. शेवटची ती खडका दिसतात ना एकदम एंडिंगला ते झाडा दिसतं. झाडाच्या पुढे खडका दिसतात. ती या साईडची भिंत सिंधुदुर्ग किल्ल्याची. तो मालवण किल्ला तिकडे. तो मालवण त्या समोरच्या खडकामध्ये ना तुमका कोणतं माकाचं कासवाचं शेप दिसता. काय काय लोकांना बेडूक दिसता. काय काय लोकांना मगर दिसता. तुमचं काय दिसतं सांगा मला.
आधी पाण्याची टाकी लावली आहे ना त्याच्या वरती बघा तुमका तोंड दिसतं आणि त्याच्या मागच्या का बघा तुमका जमीन मालकीची की शासनाची टाकी कोणी बसवली? लकी दादा मालवणी टाईप. लकी काम खेकडे नाही कुर्ले तो. किती हद्द बघा आपण ह्या अख्ख्या आयलंडला हा एकमेव खडका ज्याच्याजवळ एवढी बोट जाऊ शकता. बाकीच्या खालच्या खडकावर एवढी बोट जाणार नाही. एका बोट डायरेक्ट लागतात खडका. सगळे कुर्लेच कुर्ले पिकनिकला बोट लावून जातात ना. ह्याच्या अशा मोठा खडका फक्त विषय इतकोच हा की ह्या उंच हा आणि त्या लांब हा. पाण्याच्या लेवलला होती दिसत नाही. तुम्ही बोट घेऊन गेलास ना बोट चढतं अख्खे खडकावरती. हय खडका ह्याच्या मागे खडका अख्खो भाग खडकान व्यापलेलो. चला डॉल्फिन बघू. चला डॉल्फिन बघू. अच्छा मागापासून आम्ही डॉल्फिन बघतो काय डॉल्फिन तर काय दिसत नाही वाटतं आमच्या नशिबातच नाही डॉल्फिन बघणे. दिसता खय वाळूवर बघायचा आहे. मोबाईल मध्ये बघा मोबाईल मध्ये चांगला आहे तू काय एवढी धरलं नाही मी नाही पडलंय. आरोपी मिळालो. घरच्यांना फोन करू काय तुम्ही फोटो पाठवताय सगळे मी घराकडे. काय दुर्गेश्वरी आरोपी सोडल्याने हो आरोपी सोडल्याने हे उमेदवारी आहे कंपनीच्या मालक. हे घरी सोडला काय घरी सोडला काय घरी सोडला काय घरी. आता खायला आपण शिंपला आयलंड. हा शिंपला आयलंड. सिम्पला आयलंड. सिम्पला आयलंड. आमका ना आपण पुढे का त्याची मजेत झाली त्याला. सिम्पला आयलंड. अरे सिम्पल आयलंड आहे कारण शिंपले ते आहे. काय कुर्ले बघता काय मग हे मासे आहेत ह्याच्यात. डेंगे मोडून टाकलास का त्याचे. आतमध्ये बॉडी अडकले. होय होय डेंगे अशा मोडला आपलो असतो आतमध्ये बॉडी येते. बांडका तोंडा डोक्याला ठेवू नको नको नका लावल्यानंतर बरोबर भारी पडत. हे सगळ्या खडकावर लाईनीत उभे राहा. इकडे इकडे सगळे लवकर 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 त्यानंतर भाऊ गावाला नाही नंतर भाऊ गावाचा नाही. तो होतो ना मोठो डेंगो नाका ठेव काम होतो आणि फोटो काढ डेंगो नाही तो मोबाईल. हॅलो हाय ते आमच्यातलेच होत त्यांच्यातले नाही होत. कोण नाही उभो उभे कोण कोण म्हणून का तू खाय तिकडे गेलस
आता बसतोय फोटो एक नंबर आहे तुला तुझं. आता येऊ बघ उजेडलं ना हॉलीचे. उठव. हा आत्ता बरोबर येलो फोटो. वगैरे बघा पाटी पाटी. आपली पण चालू आहे ना शूटिंग. हा हा तो काय बोलतो इंग्लंड साऊथ आफ्रिका. इंग्लंड मध्ये साऊथ आफ्रिका. आता आपल्या जागेवर येलो आम्ही. हा बघ समोरचा स्पॉट. चला बाबा हिला एकदाचे. काय आता जातलंय मी. पांढरा आता मजा येईल. मजा येईल. म्हणजे अशा प्रकारे होतो आजचा गेट टुगेदरचा व्हिडिओ. पूर्ण पांढऱ्या मस्त धमाल केली ना. कसा वाटला संगम बिंगम? भारी वाटला आणि मजा येईल. 2-2 बोटी. आणि व्हिडिओ मी आता हेच स्टॉप करतले कारण आणि चेहरा पण खूप तेलकट झालो. समुद्राचा खारट पाणी ऑइली झालो. हे स्टॉप करण्याचं कारण आता मी जातलं घराकडे आणि पांडवादा आजचा आणि उद्याचा दिवस परत थांबतलो तर माका काय जमणार नाही थांबा. तर आता माका भाऊ का गाडी पण आणले नाही. तर म्हणजे व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय. आता पांडवादा काय म्हणता बघूया. रात्री धमाल कर मजा कर. आम्ही जातो आता सकाळी 7 वाजता. तर कणकवलीपर्यंत बागवे सरांची गाडी आणि त्यांच्यासोबतच आता मी कणकवलीपर्यंत जाणार. त्यांना बघू पुढे काय गावता. नको पाठवू त्यांना. आता गाडी इली म्हणून जातात ते नाही तर जाणार नसते. सकाळी जाऊया आपण. जागा होत का जागा. तुम्ही पुढे आपण लवकर गेल्याबद्दल पुढच्या टायमात. हा एकान पाठी आहे ना. संदीप येतोय. अरे पोचल्यावर फोन करा. कोणाचं लागत त्याच ग्रुपवर किती वाजता पोहोचलोस तेवढं टाक. चला ग्रुपवरती शिवाजी भाऊजी चला. भाऊजी व्यवस्थित काळजी घ्या. काळजी घ्या. चला.